स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज नवोदय विद्यालयाचा पेपर क्रमांक 71 याचं आपण सोल्युशन पाहत आहोत। हा पेपर आपल्याला काल दिला होता, आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याला वेळ दिला होता आणि हा पेपर आपण तपासलेला आहे, त्याचं सोल्युशन आपण या ठिकाणी घेतो आहोत। प्रश्न 1 ते 80 याचं सोल्युशन या ठिकाणी ज्यांना चांगले मार्क पडले 75च्या वर त्यांचं, 70च्या वर, 65च्या वर, 60च्या वर आणि 50च्या वर या पद्धतीने त्यांचं 10 वेळा, 7 वेळा, 5 वेळा, 7 वेळा होतं आणि नंतर पेपरचं सोल्युशन आपण स्क्रीनला घेतो। आपण त्या पेपरचं सोल्युशन घेतो आहोत। या पेपरचं सोल्युशन 1 ते 80 प्रश्न आपण इथं स्क्रीनला लावतो आहोत। पेपर समजून घेऊ। चला, पहिला प्रश्न स्क्रीनला आपल्याला दिसतो आहे। या ठिकाणी प्रश्नावरती काय दिलेलं आहे? प्रश्नावरती कोणाचा चालू केला आहे ना? प्रश्नावरती काय दिलेला आहे? प्रश्न खाली घ्या। इतर 4 आकृत्या दिलेल्या आहेत, त्याची वेगळी आकृती। मग आता प्रश्न आपल्याला घ्यायचा। मी पहिल्यांदा प्रश्न समजून सांगितला पाहिजे आणि नंतर आपल्याला बघितलं पाहिजे। त्या ठिकाणी वेगळी आकृती, या ठिकाणी पाहिलं, त्या ठिकाणी जर पाहिलं, प्रत्येक ठिकाणी पहा व्यवस्थित। बारकाईनं पाहिलं ते या समोरासमोर आहे, या ठिकाणी समोरासमोर आहे, या ठिकाणी समोरासमोर आहे, या ठिकाणी समोरासमोर आहे, या ठिकाणी क्रॉसला सरळ नाही, इथे क्रॉसला नाही, या ठिकाणी क्रॉसला आहे, या ठिकाणी क्रॉसला आहे। म्हणजे ज्या सारख्या आकृत्या आहेत त्या कुठं आहेत? एकमेकाच्या क्रॉसला आहे आणि या क्रॉसला असणारे आपल्याला आकृती पाहिजे। आणि या ठिकाणी क्रॉसच्या आहेत, या ठिकाणी क्रॉस मध्ये आहे, या ठिकाणी क्रॉस मध्ये नाही, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3। चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण। पुढील प्रश्न क्रमांक 2। दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला वेगळी आकृती काढायची आहे। 2 पान आहेत, 2 पान आहेत, 2 पान आहेत, 2 पान आहेत। पानांचे आकार जर पाहिले, पहिल्या आकृतीतला, दुसऱ्या आकृतीतला आणि चौथ्या आकृतीतला सारखा आहे। पर्याय क्रमांक 3 मध्ये पानं बदामासारखे आकाराचे, वेगळा निघणार आहे पर्याय क्रमांक 3। चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण। प्रश्न क्रमांक 3। तिसऱ्या प्रश्नामध्ये या ठिकाणी पहा, बाण आहे, काटकोन आहे, या ठिकाणी काटकोन आहे, या ठिकाणी काटकोन आहे, या ठिकाणी लघुकोन आहे। तो काय पाहिजे होता? काटकोन असायला होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 4। व्हेरी गुड, छान। असं याच्यामध्ये सहभागी व्हायचे आपल्याला। तर पुढील प्रश्न, पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला पंचकोन 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 अगोदर मोगम पाहायचं। नंतर डाव्या बाजूला टिपका, डाव्या बाजूला टिपका, डाव्या बाजूला टिपका, डाव्या बाजूला टिपका, असं वेगळं असेल। उजव्या बाजूला मोकळं, उजव्या बाजूला मोकळं, उजव्या बाजूला मोकळं, उजव्या बाजूला मोकळं। या ठिकाणी काय आहे? चौकोन आहे। या ठिकाणी पहा, सर्वत्र सेम दिसत आहे, सेमच आहे, गोल सेमच आहे। मुद्दा मी कन्फ्युजन केलं की तुम्ही लगेच कन्फ्युजन होता। या ठिकाणी ज्या रेषा आहेत या कोणामधून निघालेल्या आहेत आणि या ठिकाणी त्या रेषा कोणामधून नाही निघाली, इथे कोणामधून निघाल्या, इथे कोणामधून निघाल्या, इथे या इथून पाहिजे त्या इथे मध्यभागी निघाले किंवा कोण जोडलेले आहे, याला कर्ण म्हणतात। 2 कोण जोडले की याला कर्ण म्हणतात। तुम्ही या ठिकाणी कर्ण काढलेला हा एक कर्ण आहे, हा एक कर्ण आहे। इथे याला कर्ण नाही, याला म्हणता येणार, याला कर्ण म्हणता येईल, हा कर्ण नाहीये, हा समोरच्या हे त्याला वेगळं नाव, याला कर्ण म्हणतात। 2 कोण जोडले की तयार होणारे आहे त्याला कर्ण म्हणतात। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 वेगळं उत्तर येणार। चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण। पुढील प्रश्न क्रमांक 5वा। यामध्ये वेगळा प्रश्न, पहिले 4 याच्यावरती वेगळा प्रश्न असतो। 5वा प्रश्न आहे, दिलेली आकृती दिली, उजव्या बाजूला अशा 4 आकृत्या आहेत, त्यामधनं समान अशी म्हणजे तंतोतंत जुळणार। पहा, डाव्या बाजूला वरती बाण गेलेला या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाहीये, हा पर्याय कट होईल, हाही पर्याय कट होईल। राहिला पर्याय क्रमांक 1 आणि 4। त्याच्यामध्ये फरक काय आहे?
पहिला करतोय काय दुसरा प्रश्न अरे हो की भैया मग तू सांग मला सगळं आपल्याला हे समजून घेतो आहोत मी तर आपल्याला मी तुम्हाला बोलतं करतोय तो कशावर हे कट केला आपण बाणाची जागा हे कशावर कट केलं बाण नाही म्हणून आता राहिला पहिला आणि चौथा याच्यात फरक काय आहे म्हणजे मला ज्या पद्धतीने विचार तुम्ही करायला हवा तेच मी तुमच्याकडनं बदलून घेतोय म्हणजे या ठिकाणी आकार या ठिकाणचा आकार या ठिकाणचा आकार मागता मग आपल्याला तो कशा पद्धतीने पाहिजे तो पहा या ठिकाणचा आकार तो पहा कोणताही उत्तर त्याच्यामध्ये बारकाईने पाहिल्यानंतर काय फरक आहे उत्तर काय यायला पाहिजे एक उत्तर यायला पाहिजे या ठिकाणी जो आकार आहे तो सेम आहे आणि या ठिकाणी काय दिले मागे त्रिकोण दिला आपली तर त्रिकोण आहे का जास्त योग्य पद्धतीने एकच असायला कशी फिरवली तर मागे काय पाहिजे आकार ओके पहा एक मिनिट थोडस पहा या ठिकाणी 5 चौकोन सारखे आकार आहे त्याच्यावर पाहिल्यापर्यंत मग 4 करते आता याच्यामध्ये बाणच नाहीये म्हणजे हा एक पर्याय करतोय आता राहिला पहिला आणि दुसरा तर तुम्ही पहिला म्हणत असाल तर पहिल्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय तर दिशा फक्त बदलली आता तुम्हाला सर्वच प्रश्न जसे तसे तंतोतंत याला जुळायला ही काय अडचण आहे तर या ठिकाणचा आकार बदल या ठिकाणचा आकार चोची सारखा आहे असा चोची सारखा आकार इथे आहे का म्हणून हा पर्याय कट होईल आता याच्यामध्ये जशा पद्धतीने हा कट केल्यासारखा आकार आहे का इथे आहे मागचा आकार इथे आहे का आहे फक्त ही आकृती काय केलेली फिरवून दिलेली त्यामुळे तुम्ही जेव्हा पर्याय कट पद्धत वापरता ना तेव्हा मी तुम्हाला काल देखील परवा देखील प्रत्येक वेळेस सांगतो की सेम टू सेम तंतोतंत जोडणारी 90-95% सेम टू सेम दिलेले असतात पण एखादा प्रश्न आणि असा प्रश्न तुम्हाला मेरिटला नेण्याचं काम करतो पण मेरिट मधनं बाहेर काढून टाकण्याचं काम करतो पर्याय एक मी लिहिलं पण पर्याय एकला या ठिकाणी हा आकार जुळतो आहे का हा आकार या ठिकाणी फिरवून जर घेतली ही आकृती 90 अंशात फिरवली किंवा ही आकृती घड्याळाच्या दिशेने 90 अंशात फिरवली तर जुळेल का जुळते त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 6 आता थोडस आपल्याला स्पीड पण घेऊया आपल्याला जरा 5 मिनिटं लेट झाला सुरुवात करायला ओके या ठिकाणी तंतोतंत जुळणारी या रंगवलेले दोन्ही भाग इथे आहे इथे नाही म्हणजे हा पर्याय कट होईल आतला आकार पाहिला जो समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे या ठिकाणी काटकोन त्रिकोण आतमध्ये नाहीये म्हणजे हाही पर्याय कट होईल आता आपण रंगवलेल्या भागावरून कट केला राहिला पहिला आणि चौथा याच्यामध्ये चौथा हा विषमभुज काटकोन त्रिकोण आहे तिन्ही बाजूंची लांबी वेगळी याला विषमभुज त्रिकोण म्हणतात विषमभुज काटकोन त्रिकोण हा एक कट होईल पर्याय क्रमांक 1 येणार आहे आकृती फिरवून दिलेली त्यामुळे ओके चला पुढील प्रश्नाकडे बोलूया आपण पुढील प्रश्न पहा पर्याय प्रश्न क्रमांक 7 आता या ठिकाणी करेक्ट आन्सर मी दिलेले नाही कारण मुलांचा थोडस काळजी घ्यावी लागते चला या ठिकाणी पहा पक्षी आहे पक्षाच्या मध्ये बारकाईनं पाहिलं तर त्याच्यामध्ये फरक जाणवतो पर्याय क्रमांक डोळा इथं डोळे दिलेले नाहीये म्हणून पर्याय क्रमांक 4 कर 1 2 3 मध्ये या ठिकाणचा आकार जो आहे तो या ठिकाणी दिलेला नाहीये त्यामुळे 2 कट होईल राहिला 1 आणि 3 1 आणि 3 मध्ये काय फरक आहे शेपटी मध्ये त्यामुळे पर्याय 1 कट होईल उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 येणार आहे जेवढं बारकाईने नजर आपल्याला असायला हवी तर सरांच्याकडनं शिक्का मारला मग सही करतो नाहीये पण शिक्का ठेवलेला आहे घरी चला पुढचा प्रश्न या मायके इथं सगळं पहा इथं वरती हे माप पाहिलं सर्वत्र सारखं आहे या ठिकाणची रेष पहा तिरकी रेष सर्वत्र आहे पण ही दुसरी तिरकी रेष याच्यामध्ये नाही मग हा पर्याय कट ज्या ठिकाणी पाहिजे या ठिकाणी नाही म्हणून हा पर्याय कट यामध्ये तिरकी रेष नाही म्हणून हा पर्याय कट उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 चला पुढील प्रश्न 9 ते 12 डाव्या बाजूस आकृती दिली आहे त्याचा एक भाग लुप्त आहे
आणि तो आपल्याला शोधून काढायचा आहे. या ठिकाणचा भाग काढायचा आहे. पहिल्या ते दुसऱ्यामध्ये आरशातलं होईल, दुसऱ्या ते चौथ्यामध्ये पाण्यामध्ये घेतलं तर या ठिकाणी आकार यायला पाहिजे. जो हा चौकोन आकार आहे तो चौकोन आकार याच जागेवरती पाहिजे. तो फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये दाखवलेला आहे. आता इथं फिरवून सहसा नसतं पण असू शकतं, पण त्याला आकृत्या वेगळ्या असतात. चला पुढील प्रश्न पहा. त्या ठिकाणी टिपका, या ठिकाणी बाण आहे, इकडून पण बाण हात आला, इकडून बाण हात आला. किंवा तुम्ही जर पाहिलं तर याचं या ठिकाणी आरशातलं प्रतिबिंब आहे, याचं खाली पाण्यातलं म्हणजे याचं आरशातलं पाहिलं किंवा याचं आरशातील पाहिलं किंवा याचं पाण्यातील पाहिलं तर कोणतं उत्तर येणार आहे? पर्याय क्रमांक 3 येणार आहे. या बाणाच्या जागेवर पाहिलं तर इथे जो बाण पाहिजे या बाणाचं इथे येणार आहे, तो या ठिकाणी नाहीये, त्यामुळे उत्तर येते. चला पुढे. याचं या ठिकाणी काय आहे? आरशाची पुढे आडव्या रेषेला उभी रेष झाली आहे. इथं आडवी आहे, इथे उभी आहे. पहा व्यवस्थित ते बारकाईला पाहणं अधिक आहे म्हणजे इथं अधिकला अधिक येणार आहे. या ठिकाणी अधिक नाही आहे पण हा पर्याय कट होईल. नंतर वरती इथे पहा रेष आहे, या ठिकाणी चौकोन आहे, चौकोन पाहिजे आपल्याला, इथे चौकोन नाही, हा पर्याय कट होईल. या ठिकाणी 2 इथे 4 मध्ये इकडे अडकली दिली, हा पर्याय कट होईल. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. जास्त योग्य कोणता अशा पद्धतीने पण चालतं आपल्याला आलं पाहिजे. चला पुढील प्रश्न. चौकोन 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 या ठिकाणी चौकोन पाहिजे. या कोपऱ्यात पहिला पर्याय कट होईल. आता या ठिकाणचा आकार पहा. या ठिकाणी हा आपण याच्यावरती पुस्तकावरती थोडासा सोडवलेला होता, खोडलेला आहे पण ते व्यवस्थित आलेलं नाहीये. त्या ठिकाणी आकार पहिला तर दुसऱ्याशी आरशातला आहे किंवा इथं पाण्यातला आहे. मग तसं जोडलं तर उत्तर पर्याय क्रमांक 3 येत आहे. पर्याय क्रमांक 3 आणि 1 सारखाच आहे, फक्त इथे चौकोन आहे म्हणून हा पर्याय कट केला. बाकी तर यासारखा आकार इथे नाहीये. त्याला पुढे 13 ते 16 मध्ये मोकळ्या जागा सोडलेल्या आहेत. प्रश्नाकृतीशी मालिका तयार करायची. त्रिकोण सरळ आहे, त्रिकोण सरळ आहे, त्रिकोण सरळ म्हणजे त्रिकोण सरळ आहे. पहिल्या आकृतीमध्ये काय झालं? या ठिकाणी एक रेषा आली, दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी एक रेषा अजून वाढली, या ठिकाणी अजून एक रेषा वाढली. आता काय होणार? या ठिकाणी अजून एक रेषा वाढली. आता या ठिकाणी वाढायला जागा आहे का? जागा आहे का या ठिकाणी? नाही. म्हणजे आपल्याला रेष तर वाढवायची. आता इथं रेष वाढवली नाही म्हणजे हा चालेल का? पर्याय नाही. इथं 3 होते तर 3चं 2 एवढी 1 कमी झाली, चालेल का? नाही. आता इथं 3 बाण वरचे बाण आहे ते कसे गेले? ते जातील का? म्हणून हा इकडे मग राहिला कोण? एक रेष वाढवायची. कुठे येणारे माहित नाही, याच्यावरतीच येणार आहे का? नाही. म्हणजे 4 बाण पाहिजे म्हणजे फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 1. या पद्धतीचे प्रश्न फसले असतात की नक्की त्याची जागा माहिती आहे परंतु येणारे त्याच्यावर पर्याय कट असं आपल्याला शोधलं पाहिजे. पहा या ठिकाणी आकार पहा. 3 त्रिकोण आहे. हे त्रिकोण फिरले या ठिकाणी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. 3च्या तिथं किती झाले? 2. पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरले, इथं आले, इथं आले 1. इथे पुन्हा इथे तेव्हा काय होणार आहे? इथं त्रिकोण येणार नाही, म्हणजे त्रिकोण येणार नाही. या ठिकाणी त्रिकोण नाही, या ठिकाणी ही दिव्य आकृती म्हणजे या ठिकाणी यायला पाहिजे होता त्रिकोण, त्यामुळे या दोन्ही जागा चालतील. या ठिकाणी दिलेला त्रिकोण म्हणजे हा पर्याय कट होणार आहे. या ठिकाणी त्रिकोण असणार नाही म्हणजे हा पर्याय कट राहिला आपल्याला 2 आणि 3. आता दुसरी गोष्ट पाहिजे किंवा या ठिकाणी बाण या फुल्या पाहिल्या पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये या फुल्या या ठिकाणी गेल्या गाड्याच्या विरुद्ध दिशेने. 3 होत्या तिथे किती झाल्या? 2. पुढे या ठिकाणी गेल्या किती झाल्या? 1. या ठिकाणी जाणार आणि काय होणार? 0. या ठिकाणी 0. आता हे दोन्हीकडे सेम आहे. आता फरक बघायचा काय याच्यामध्ये? आडव्या रेषा आणि फुल्या. या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय? या पुढे गेल्या घड्याळाच्या दिशेने फिरल्या, या ठिकाणी गेल्या, इथनं पुढे गेल्या, या ठिकाणी आल्या म्हणजे या पुढं या ठिकाणी म्हणजे या खालच्या बाजूला पाहिजे. तर उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढे 15वा प्रश्न. 15व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले? 15व्या प्रश्नामध्ये पी क्यू आर तेच आहे, फक्त चिन्हात त्यांच्या जागा बदल.
काय एकाकडे लक्ष द्या. पहिल्या जागेवरती पी आहे, इथे 3 नंबरला गेला, इथे 2 नंबरला आला, म्हणजे आता पुढे किती येणार 1 नंबरला. एकावर आपलं लक्ष द्यावं. क्यू पाहिजे, पहिल्या आकृती 2 नंबरला आहे, 2 नंबरवरनं तो 1 नंबरला आला, 1 नंबरवरनं 3 नंबरला गेला, 2 1 3, आता पुन्हा येणार तो 2 नंबरला. पण शेवटचा 3 नंबरला आहे, 2 मध्ये आला, 1 मध्ये आला, पुन्हा शेवटला जाईल. त्यामुळं पहिली आकृती पी क्यू आर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. ओके, मग ती कशी पद्धत गेली हे आपल्याला बघायचंय ना. चला पुढील प्रश्न 16 प्रश्नामध्ये रंगवलेला भाग पहा. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी, दुसऱ्या आकृतीत हा आकार इथे गेला रंगवलेला, जे एक घर पुढे इथे होता तो एक घर सोडून पुढे आला. का या ठिकाणी रंगवलेला पहिला आकृती होता तो एक सोडून या ठिकाणी आला. कोणत्या दिशेने? घड्याळाच्या दिशेने. दुसऱ्यांदा तिसऱ्यामध्ये एक घर सोडून या ठिकाणी आला, म्हणजे तिसऱ्या मधनं चौथ्यामध्ये एक घर सोडून या ठिकाणी. या ठिकाणी रंगवलेला भाग कोणत्या पर्यायामध्ये? पर्याय 2 मध्ये आहे, पर्याय 4 मध्ये. पाहिले 1 नंबर आणि 3 नंबर कट राहिला, 2 आणि 4 फरक आहे या ठिकाणच्या गोलाची जागा. आता गोलाकडे पाहूया. गोल पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी रंगवलेला आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेला, म्हणजे काय झाला होतो? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 2 घर सोडून. इथने 2 घर सोडून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी आलाय का? आलाय, म्हणजे पुन्हा 1 न 2 घर सोडून तो या ठिकाणी पुन्हा बाण. सगळं एकाच आकृती पाहायचं, बोट फिरवत बसायचं नाही. सर्व एकाच ठिकाणी पण लक्षात आलं आहे. गोल पहिल्या आकृतीत या ठिकाणी, दुसऱ्या आकृतीत तो 2 घर सोडून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी, पुन्हा दुसऱ्या मधनं तिसऱ्या आकृतीमध्ये 2 घर सोडून या ठिकाणी आला. आलाय का? आला. चौथ्यामध्ये 2 घर सोडून या ठिकाणी कोणत्या आकृतीमध्ये आहे? क्रमांक 4. एका गोष्टीचं पाहिजे. चला पुढील प्रश्न क्रमांक 17 प्रश्न. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न आपण बारकाईने समजून घेतोय, प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजावी. या पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध आहे तो संबंध तिसऱ्याचा चौथ्याशी. पहिल्या आकृती दुसऱ्या याच्याशी काय झाले? हे आरशातला आहे का? पाण्यातला आहे का? नाही. त्याचं पाण्यात होऊ शकतं का? नाही. या आकृती काय केलेली आहे? 180 अंशात फिरवलेली आहे. जेव्हा आरशाचं जमत आहे, पाण्याचं जमत आहे, तेव्हा बाकीच्या गोष्टी पाहिजे. ही आकृती 180 अंशात फिरवली, हा बाण इकडे आहे तो या बाजूला, आणि मुलीला बाग आहे फिरवला की या बाजूला आहे. ही देखील आकृती आपल्याला काय करायची आहे? 180 अंशात फिरवली, 180 अंशात फिरवली. हा बाण या ठिकाणी तोडलं, त्याचं इकडे असं. त्या बाणाच्या त्याच्यावरून पहिला पर्याय, तिसरा पर्याय राहिला, दुसरा आणि चौथा. दुसरा आणि चौथा बाणावरून आपण पाहिलं पर्याय 2 आणि 4. आता पुढे बघूया. याच्यामध्ये फरक इथे भरलेला आहे, इथे मोकळा. म्हणजे काय झालं? दुसरा अर्धा भरलेला होता तो अर्धाच आहे, इथं पूर्ण भरलेला आहे तो पूर्ण भरलेला असेल, तर उत्तर येणार आहे 2. पुढील 18वा प्रश्न पहा. याच्यामध्ये या आकृती या ठिकाणी आरशातलं होईल, पाण्यातलं होईल, म्हणजे ही आकृती फिरली. कशी फिरली? किती अंशात फिरली? या ठिकाणी इथे गेली तर किती अंशात होईल? 90. आणि या ठिकाणी गेली म्हणजे 135 अंश. म्हणजे ही संपूर्ण आकृती 135 अंशातनं घड्याळाच्या दिशेने, 135 अंशातनं घड्याळाच्या दिशेने. ही आकृती घड्याळाच्या दिशेने 135 अंशात फिरवा. हा येत आहे 90 अंशात तुला येते, तो या ठिकाणी आला पाहिजे. या ठिकाणी येत असताना पर्याय क्रमांक 3 आहे. तर उत्तर देणारे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 19. आता इथे उभ्या 2 रेषा आहेत, इथे किती झाल्या? 3 झाल्या. म्हणजे काय झालं? आडवी 1 आहे, तिथे किती झाल्या? 2. ती पण 1 वाढली. मग इथं उभ्या 2 आहेत, त्या किती होणार आहे? 3. कोणत्या पर्यायामध्ये नाही? आता याच्यामध्ये 3 रेषा उभ्या आहेत.
आता आहे इथे किती आहे? आता किती होणार आहे? पण त्याच्यामध्ये आहे इथे 2 पाहिजे, इथे 3 दिले ना. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक. ओके, चल तुम्ही प्रश्न क्रमांक 20. या ठिकाणी पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झालं? 2 भाग होते ते 4 झाले. 4 होती ते 8 झाले. म्हणजे प्रत्येक भागामध्ये ते एक टिपका होता, तिथं काय झालं? 2 झाले. म्हणजे दुप्पट रेषा होतात, दुप्पट आकार होतात. मी इथे 4 आहे, 4चे किती होणार आहे तुकडे? 8. आता इथे या ठिकाणी रेष दिलेली नाही, पण आता सर्वत्र 4 भाग दिले. आता काय 4 भागावर कुठला पण एकच होत नाही. तर 4 चौकोन इथे किती होणार आहेत? 8. मग 8 चौकोन इथे 4 टिपके चालतील का? इथे 4 टिपके चालतील का? आता इथे किती दिले तो? इथे 4 द्यायला, इथे 2 इथे 2 येतात. उत्तर चला पुढील प्रश्न 21. प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजून घ्यायचा. प्रत्येक वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या आहेत. तुमची 100% डिटेल तयार. काय या ठिकाणी एक पेज रंगवलेले, त्यामुळे थोडंसं अडचणीचं होतं समजून घ्यायला. या ठिकाणी 3 रेषे, या ठिकाणी 3 रेषे, या ठिकाणी मग तशा पद्धतीचा आकार पाहिजे. तो कोणत्या आकृतीमध्ये बसतो? तर या ठिकाणी हा आकार बसेल तर कर्व होणारे गोल म्हणल्यानंतर नाही. आता इथे कर्व होणारे पण तो भाग पहा, तो बारकाईने भाग पहा. आता या ठिकाणी कट केलेला आहे. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणचा आकार, ज्या पद्धतीचा आकार पाहिजे आपल्याला तो. आता इथं पहा 3 मध्ये काय झालं? हे कटच केले, हे जोडलेलं पाहिजे ना. हा आकार जोडले, इथं आकार हा जोडलेलाच असणार आहे ना. का असा कट होईल? 3 कट होईल. आता 4 मध्ये आकार तो जुळतो का? हा आकार नाही. तर उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. या देशांना महत्व नाही, या आपल्या आडव्या देशांना जो आकार पाहिजे तो आकार त्या ठिकाणी आहे. चला पुढे या ठिकाणी या ठिकाणी त्रिकोण आहे. याचा आकार जोडला तर त्रिकोण होणार आहे. हा कसला त्रिकोण आहे? तिथे सगळे विशाल कोण होतात. म्हणजे हा काटकोन चालेल का? नाही. आता या ठिकाणचा बघा, हा आकार तिथे बसेल का? नाही. हा चौकोन बसेल का तिथं? उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. डोळ्याने लक्षात असे सोपे अगदी प्रश्न असतात. पुढचा प्रश्न क्रमांक 23. त्याच्यामध्ये आकार पहा. यम सारखा आकार मध्ये आडवी रेषेचे कोपरा दिलाय, चालेल का? नाही. इथे कोपरा दिलाय, चालेल का? आता राहिला 2 आणि 4. पहा याच्यामध्ये 2 आणि 4 मध्ये कोणता बसेल? आता असा हा आकार चालेल का? हा आकार दिलाय, इथं आहे आणि इथं पण दिलाय, चालेल का? आणि हे अंतर जास्त आहे. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. त्याच्यामध्ये बसला की चौरस पूर्ण होईल. चला 24वा प्रश्न. 24व्या प्रश्नामध्ये उभी रेष आहे का इथं? इथे फिरवून दिला म्हणलं तर जुळतंय का? नाही. आता या ठिकाणी उभी रेष आहे. नंतर जो कापलेला आकार आहे असा नाकासारखा, इथं नाकासारखा, इथं नाकीला आतमध्ये 2 नक्ती नाक जोडली, नाकात नाक बसलं पाहिजे बरोबर. त्याला उत्तर पर्याय क्रमांक 3. चला 25वा प्रश्न. तर असा प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. 25व्या प्रश्नामध्ये सूचना पहा. त्या आकृतीचे तंतोतंत आरशातील प्रतिबिंब. आरशातलं तुम्हाला साधं सोपं शिकवलंय. इतकी पद्धत आपली कधी मार्ग जाणार नाही. आता काय आरशाच्या जवळ रंगवलेला भाग कुठे? खाली. तो देखील इकडे गेला, आरशाच्या जवळ रंगवलेला भाग खाली. त्याच्यावरनं कोणता पण एक कट होईल? 4 कट. बरं, त्यातली एक साध्य झालं तरी पुरेसं. आता रंगवलेला भाग लांब आहे, हा रंगवलेला भाग लांब वरचा, इथे तो कुठं असणार आहे? लांब असणार आहे. आणि तो कसा आकार आहे? त्रिकोणी. त्याच्यावरनं
तो त्रिकोण ज्या पद्धतीने पाहिजे तो आहे का इथे? म्हणजे हा तिसरा क्रम. आता राहिला फरक एक. हा या रेषा इथं खाली आहे, इथे वर. आपल्याला हे कुठे खाली कुठं असणार? दोन. 26वा प्रश्न. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न वेगळा घेऊन येतो. वरती हे चिन्ह या ठिकाणी कोणावरती उभा असणार आहे, त्यावर कोणता कट आहे? हे चिन्ह आरशाच्या जवळ वरचं, आरशाच्या जवळ वरचं, याचा आरशाचं प्रतिबिंब असा आहे पद्धतीनं. तो इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये, पर्याय क्रमांक 4 मध्ये. पहिला आणि तिसरा पर्याय. आता राहिला फरक 2 आणि 4 मध्ये फरक काय आहे? या चिन्ह, केवळ या चिन्हाकडे. या ठिकाणी पहा हे चिन्ह, याचा आरशातलं प्रतिबिंब कसं होईल? उलट दिलं पर्याय क्रमांक 4 मध्ये येणार आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. BODY याचं आरशात केलं, जवळ आहे y, इथून जवळ येणार आहे y चा आरशातलं प्रतिबिंब y सारखंच दिसणार आहे. त्याच्यावरून पाहिलं तर पर्याय 2 आणि 3 पहिल्या कट. राहिला पहिला आणि चौथा. काय फरक आहे? डी. पण डी चं आरशाचं प्रतिबिंब कसं दिसेल? आणि रेष आणि या पद्धतीने. तो कुठल्या पर्यायामध्ये आहे? पर्याय 1 मध्ये. डी जसाच्या तसा आरशामध्ये येत नाही. चला पुढील प्रश्न जाधव, लक्ष द्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28. या ठिकाणी उभी रेष ही उभी रेष आरशाच्या जवळ आहे, इथे जवळ येणार आहे सर्वत्र आहे. रंगवलेला भाग इथे नाही, इथे कोरा नाही, इथे कोराच भाग पाहिजे, तो या ठिकाणी रंगवलेला दिलेला आहे, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. आता या ठिकाणी आता या ठिकाणी हा आकार, हा आकार घड्याळामध्ये आज या पद्धतीने आहे, याचा आरशातलं प्रतिबिंब घेतलं या पद्धतीने आकार पाहिजे. तो पाहिला तर पर्याय क्रमांक 1 कट होतं. 2 मध्ये दोन्हीकडे काटेमुळे हा कट होतो. आता राहिला कोणता? 3 आणि 4. त्यातला आपण या रंगवलेल्या भागावर 4 पहिल्यांदाच कट केला होता, त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 29 केली. चला पुढचा प्रश्न 29 ते 32. आकृती दाखला कागदाच्या गाड्या त्याला डोकं पाडले, म्हणजे ही आरशातल्या आणि पाण्यातल्या प्रतिबिंबाशी संबंधित असतं. वरून खाली घडी घातली, इकडून घडी इकडे घेतली, चौकोन टाकला, हा उघडला, हा चौकोन इथे येणार आहे, इथे उघडला. म्हणजे पाव भागात 1 आहे, अर्ध्या भागात 2 होतील, पूर्ण भागात 4 होतील. त्याच्यावरून आता हे प्रश्न कट करायचे, पर्याय कट पद्धत. त्या ठिकाणी 2 आहेत म्हणून कट आहे, त्या ठिकाणी 5 आहे म्हणून कट. आता याला 2 आणि 3 फरक काय आहे? जागा. चौकोनची जागा इथं कुठे आहे? मध्यभागी. इथं मध्यभागी आहे का? प्रश्न आकृतीत आहे तसा इथं असायलाच पाहिजे ना. उत्तर पुढील प्रश्न 30 नंबरचा प्रश्न. 30 नंबरच्या प्रश्नामध्ये खालून वर घडी घातली, इकडून घडी इकडे घातली, आणि नंतर या ठिकाणी कापलेला आकार पहा. हा आकार उघडला, या ठिकाणी जुळेल, त्या ठिकाणी सरळ येईल, या ठिकाणी या ठिकाणी उलटा व्हीचा आकार उघडला, एक उलटा व्ही तो खाली उघडला, या ठिकाणी अशा पद्धतीचा चौकोन तयार होईल. तो फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे. किंवा जी प्रश्न आकृती आहे, ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायामध्ये आहे, हा या पद्धतीचा व्ही तो फक्त पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये 1 आणि 4 कट होणार आहे, आणि मधले हा जो आकार पाहिला तिथे काही गोल होणार नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3. तर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. 31वा प्रश्न. वरून खाली घडी घातली,
डावीकडून उजवीकडे घडी घातली कापला आकार. आता हा आकार पहा प्रश्न आकृतीचा हा आकार कोणत्या आकृतीमध्ये नाही? दोन मध्ये नाहीये. आता आतमधला आकार पहा. या ठिकाणी हा पाव भाग आहे. पाव भाग इथे गमला. आता इकडे उघडली कसा आकार होणार आहे? व्ही सारखा आकार होणार. आणि व्ही चा आरशातलं केलं तर उलटा व्ही होणार आहे. तो कोणत्या आकृतीमध्ये? पर्याय क्रमांक 3 मध्ये. आता 1 मध्ये. आता 1 आणि 3 मध्ये फरक काय? तर या ठिकाणी जो आकार आहे ते आकार या ठिकाणचे आकार पहा. यू सारखे आकार आहे आणि या ठिकाणी बी सारखे आकार आहे. आपल्याला कसा पाहिजे? उत्तर मोगम आता बघून चालत नाही. बारकाईनं पण बघावं लागतं त्याचा आकार कसा आहे ते. चला पुढील प्रश्न. घडी पाव भागाची केली. 2 भाग अर्ध्या भागाची नाही. पाव भागाची घडी केली. पुन्हा इथं पाव भागाची घडी केली. पाव झाला. पुन्हा एक घडी केली. पुन्हा एक घडी केली आणि या ठिकाणी हा काप. आता हा उघडला. हा उलटा व्ही. या ठिकाणी अजून एक व्ही. तिथे किती व्ही होती? 2 व्ही. पुन्हा निम्मा भाग उघडला. पुन्हा 2 व्ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. या प्रश्न आकृतीचा हा आकार पहिल्यात नाहीये, दुसऱ्यात नाहीये, तिसऱ्यात नाहीये. हा आकार ज्या ठिकाणी पाहिजे तो फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. चला पुढे प्रश्नाकृती तुकडे जोडले तर कुठे जोडले? हा काटणी काढावी लागेल. आतमध्ये गोल बसवली तो कोणत्या याच्यामध्ये आहे? 2 का नाही चालणार? इथं हा भाग तुकडे किती पाहिजे? 1 2 3 तुकडे. आता यातला आयताकृती नकोय. चला पुढे 1 2 3 4 तुकडे व्ही सारखा आकार. काय काय व्ही सारखा आकार येत आहे का? आता या दोन्हीमध्ये पहा कोणत्या आहे उत्तर? ओके ओके. त्रिकोण बघितलं का कोणत्या चालेल? एवढं सोपं देखील आहे. विचार करायला लावणार नाही इथं. त्यामुळे एवढं सोपं देखील चला तुकडे पहा. 1 2 छोटे दोन त्रिकोण कसले आहे? काटकोन त्रिकोण. हा मोठा आहे तो समभुज त्रिकोण आणि हा आहे. हे तुकडे 4 पाहिजे. त्यात 2 मोठे 2 छोटे 1 मोठा आणि 1 आयत. त्याच्यामध्ये पहा आयत आहे का? हा पहिला कळत आयत आहे का? आयत आहे का? आयत आहे का? केवळ आयत. आपण एवढं बघितलं आणि उत्तर निघालं फक्त आयतावर. म्हणजे डोंगर खांदत बसलो आपण आणि इथं तर शेपटावूनच उत्तर निघालं. बरोबर. चला पुढे पहा. एक ठिकाणी आकार हा याच्यामध्ये बसवला त्रिकोण होईल. हा खाली जोडावा लागेल. हे तुकडे 1 2 3 तुकडे 1 2 3 या ठिकाणी पहा 1 2 3 1 2 3 1 2 तुकडे सारखे. आकार पहा. हा आकार कापणीचा आकार याच्यात आहे. यात आहे. यात आहे. यात आहे. उत्तर 37वा प्रश्न. कुणाची आहे रे बाटली? चला या ठिकाणी पहा ज्याच्यामध्ये लपलेली ही आकृती कोणती लपलेली? किती मोठी आकृती? एवढी मोठी आकृती शोधायची. हा आकार आहे का याच्यात कुठे? याच्यामध्ये आहे का? याच्यामध्ये या ठिकाणी आहे. फिरवून पाहिला तर या ठिकाणी आहे. फिरवून पाहिला या ठिकाणी आहे. फिरवून देखील या ठिकाणी 4 ठिकाणी दिलेला आहे. सेम टू सेम या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी फिरवून दिलेला आहे. हा आकार इथं आहे का? प्रश्न क्रमांक 38वा प्रश्न. आवाज येतो का रे? क्लिअर स्पष्ट दिसत आहे का रे? मोबाईल वरती तर टॅब वरती दिसतंय व्यवस्थित? चला हा पहा. अर्धा वर्तुळ आहे का? याच्यात अर्धा वर्तुळ इथनं घेतला दोन्ही इथपर्यंत घेतला तर होतो का? होतोय. आता याच्यामध्ये वर्तुळच नाही. हा पर्याय कळतो. आता या ठिकाणचा बघा हा वर्तुळ.
या ठिकाणी कसा वर्तुळ आहे तो? अंड्याने अंड्याने पडले का आपल्याला? हसू नको, अंडी खायला नाही सांगितली तुला. आता या ठिकाणचा पहा, या ठिकाणी पण आहे, इथे आहे, इथे आहे. मग हा वर्तुळाचा आकार, हा वर्तुळाचा आकार कोणत्या मापाचा हवा आहे? एक मधला का नाही चालणार? तो आकार मोठा आहे. उभ्या रेषेत नाही काय प्रश्न, इथे आहे नाही, तो इथपर्यंत आपल्याला असू शकतो का ना? हा आकार एवढा इथं इथपर्यंत घेतला, या बाकीचं पुसून टाकलं, इथून इथपर्यंत असा बनवला होऊ शकतो, पण आकार काय मोठा. चला पुढील प्रश्नाकडे बोलूया आपण. पुढील प्रश्न क्रमांक 39 आणि 39 हा ए आहे. याच्यामध्ये आहे पण आडवी रेषा आहे का? याच्यामध्ये ए आकार पहा आहे का? ए काही करून बघितलं तरी आता याच्यामध्ये समजून का कुठं? इथं उभी रेषा आहे, ही अशी तिरकी, असा हे चालणार आहे का आपल्याला? या ठिकाणी ए आहे आडवी रेष, हा चालेल का? येणार आहे. चला पुढील प्रश्न 40वा. उभी आडवी उभी आडवी उभी आडवी तिरकी. या ठिकाणी काय वाटी आपल्याला यासारखा पाहिजे. यासारखा आकार होतो का रे याच्यात? कुठे होतो की हो? इथं मोठा आहे, इथून गेलो खाली, इथे पण थोडं वाढलेलं आहे का? याच्यामध्ये होतो का त्या आकार? आता याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये वाटी होते का रे? कुठे उभी आहे, त्याला आडवी कुठं जोडलेली? इथं उभी आहे, आडवी गेली तर त्याला उभी पुन्हा खाली येऊन पुन्हा इथं आकार वाटीचा तेवढा पाहिजे तेवढा नाही. आता इथे पहा, उभी रेष आडवी उभी आडवी उभी आडवी तिरकी. ओके, कुठे दिसली व्यवस्थित? पुढील प्रश्न गणिताचा प्रश्न क्रमांक 41 ते आपण प्रश्न पाहणार आहोत. तर 41वा प्रश्न आता तुमच्याकडे तो लिहिलेला आहे. कोणाचा तर एखादा टॅग इथे ठेवा म्हणजे मला तो दिसेल. दिसतो इथं, फक्त तो काय लाईट बंद केली, लाईट लावली की तो फिट करतो. ओके, हे मोठं केलेलं आहे त्यामुळे स्पष्ट दिसत नाही. चला पहिला प्रश्न पहा. 1/1/4 1/1/4 दुसऱ्या कंसामध्ये हा प्रश्न क्रमांक 41 आहे. पुढचा भागिले पुन्हा काय दिलेलं आहे? कुठल्या दुसऱ्या कंसामध्ये? दुसऱ्या कंसामध्ये काय दिलेलं आहे? 4/1/2 अधिक 4/1/2. आता तुम्ही मला सांगा, 1 म्हणजे काय असतं? 1/1 असतं. 4 म्हणजे काय असतं? 4/1 असतं. लाईट गेलेली आहे पण आपल्या इन्व्हर्टरवरती एवढं चालतंय. बाकीच्या कुठल्या लाईट असतात तर बंद करा तेवढं. बाकीच्या कुठल्या चालू असतील तर बाकीच्या फॅन वगैरे बंद करा. ओके, आता हे भागिले म्हणजे उलटून काय होतात? काय 1/1 गुणिले 1/4 उलटून काय होईल? 1/4 उलटून गुणिले 4/1 अधिक दुसऱ्या कंसामध्ये 4/1 गुणिले 1/2. आता हा गुणाकार सोडूया. गुणाकार अंशांशाचा छेदाछेदाचा करून करत बसायचं नाही, संक्षिप्त करून घेऊया. अंशांशात येते अंशांशाचा 4 छेदाछेदाचा 1 अधिक इथे अंशांशाचा 4 छेदाछेदाचा 2 संक्षिप्त करून इथे जातंय 2 केले 2 गुणिले 4. आता छेद सारखा आहे 1
अंशाची बेरीज 4 अधिक 2 उत्तर 4 आणि 2 6 अंश छेदी पर्यायामध्ये नाहीये पर्यायामध्ये उत्तरच नाहीये 6 अंश छेदी तर पर्यायामध्ये इथं उत्तर आहे पहा इथे कोणतं उत्तर आहे पर्यायामध्ये इथे छेद सारखा करा 1 आणि 2 चा 2 होईल 2 कडून इथे छेदाची 2 पट अंशाची 2 पट 8 आणि तिथे छेदाची 1 पट अंशाची 1 पट 4 8 अधिक 4 12/2 हे पर्यायामध्ये उत्तर आहे बरोबर की नाही पर्यायामध्ये उत्तर आहे का हा मी याला 12/2 म्हणजेच काय संक्षिप्त करून दिलं तर 6 पर्यायामध्ये 6 येत नाही आणि जर मी याचं उत्तर दिलं असतं तर 24/4 हे पण पर्यायामध्ये नाही हे पण नाही हे उत्तर दिले चाललं याची दुप्पट आहे याची दुप्पट म्हणजे सममूल्य आपण शोधलं हे कौशल्य आहे आणि ते या ठिकाणी केलेलं आहे चला पुढे 43वा प्रश्न 12 व 18 च्या सामायिक मूळ अवयवांची संख्या आहे 12 व 18 त्यांचे मूळ सामायिक 12 चे अवयव पाडतात 12 चे अवयव काय होतात 12 मूळ बनलेले आहे मूळ संख्या काढवा 2 3 6 12 म्हणजे त्रिकसा 3 1 3 12 चे मूळ अवयव काय आहे 2 गुणिले 2 गुणिले 18 चे मूळ अवयव 2 मिळाला 9 18 3 9 3 1 3 18 चे मूळ अवयव कसे लिहाल 2 गुणिले 3 गुणिले 3 आपला प्रश्न काय त्यांनी विचारलाय 12 व 18 चे मूळ सामायिक सामायिक म्हणजे काय दोघांमध्ये समान असतात याच्यामध्ये दोघांमध्ये समान कोण आहे 2 आहे आणि 3 आहे जे किती आहेत हे 1 2 मूळ कॉमन सामायिक अवयव किती आहेत 2 आहे आपल्याला विचारलं असतं त्याचा मसावी किती मसावी किती आला असता 6 आपल्याला विचारले का मसावी नाही आपल्याला विचारलेले मूळ सामायिक अवयव किती आहे 2 चला पुढील प्रश्न पुढचा 43 5 दशम चिन्ह 9 3 4 5 दशम चिन्ह 9 3 4 9 3 4 गुणिले सापडतं का गुणिले 100 गुणिले 100 कशा पद्धतीने दिले गुणिले 100 हे कोणाचं आहे गुणिले 100 वजा वजा 34 दशम चिन्ह 2 34 दशम चिन्ह 2 गुणिले 10 गुणिले 10 बरोबर किती आता इथं गुणाकार जेव्हा आपण करतो हे आपण जेव्हा 10 100 1000 अशा संख्येने गुणतो तेव्हा काय होतं तर याच्यामध्ये जेव्हा इथे 100 ने गुणतो 10 ने गुणलं की दशम चिन्ह 1 घर पुढे 100 ने गुणलं की दशम चिन्ह 2 घर पुढे मी तर 100 ने गुणतो कळत नसेल तर त्याने पाडा म्हणावा 100 चोक 400 400 100 त्रिक 300 300 अधिक 40 340 0 34 100 9 900 900 अधिक 34 934 40 93 100 पाचा 500 500 अधिक 93 593 आता दशम चिन्ह 1 2 3 संख्येच्या अगोदर ओके 3 संख्येच्या अगोदर दशम चिन्ह देऊ आता या आता हे सोप्या पद्धतीत काय करायचं जेव्हा 10 ने गुणतो तेव्हा दशम चिन्ह 1 घर पुढे 100 ने गुणलं दशम चिन्ह 2 घर पुढे 2 शून्य आहे 2 घर पुढे म्हणजे काय येणार आहे 593 दशम चिन्ह 4 आलं उत्तर वरच्या शून्याला काही किंमत नाही आता इथं वजा आता इथं 10 आहे आता 10 म्हणजे किती शून्य येतो 1 म्हणजे घर पुढे म्हणजे काय होईल उत्तर 342 हे आपल्याला तोंडी कळलंच पाहिजे आपण तेवढं वरती आलेलो आहोत आणि याची वजाबाकी करायची वजाबाकी करताना 593 दशम चिन्ह 4 शून्य असं करायचं
593 दशांशचिन्ह 40 वजा 342 नाही 342 म्हणजे याचा अर्थ काय होते 342 पूर्ण आहे 342 कळत नाही मग दशांशचिन्हाखाली दशांशचिन्ह मांडला दशांशचिन्हाच्या अगोदर 342 आहे 342 दशांशचिन्हानंतर काहीच नाही म्हणजे शून्य आहे यांची वजाबाकी शून्यातनं शून्य गेले शून्य शून्यातनं शून्य गेले शून्य नव्वदनं शून्य गेले 4 3तनं 2 गेले 1 9तनं 4 गेले 5 7तनं 3 गेले 2 दशांशचिन्हाखाली उत्तर कोणतं येणार आहे 44 गणित 44 गणित पहा या ठिकाणी प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे खूप मोलाचा आहे त्या ठिकाणी व्यवस्थित तो समजून घेणं गरजेचं आहे व्यवस्थित आपल्याला तो आला पण पाहिजे पहा त्या ठिकाणी 44 प्रश्न सांगा सर्वात अंक 4 दिले आणि बनवायची काय 6 सांग म्हणून सांग घेतले 1 2 3 4 5 6 7 7 वापरले चालेल सगळ्यांना शून्य ही संख्याच नाही बाकीचे अंक कशासाठी दिले बाकीचे अंक वापरले पाहिजे म्हणजे याच्यामध्ये 4 येत्यापासून 6 अंकी बनवायची म्हणजे तर लहान अंक सर्वात जास्त वेळा वापरावा लागेल लहान अंक कोणता याच्यामध्ये शून्य म्हणजे हा अजून 2 वेळा घेतला पाहिजे मग हे 6 अंक झाले आणि मग याच्यामध्ये माझं 0 0 0 4 5 9 अंकाचा चढता जर बनव की लहान संख्या काय ही का चालणार नाही आपल्याला किती अंकी पाहिजे 6 अंकी बनवण्यासाठी जो सगळ्यात त्यातला असा एक जातो अंक त्यातला जो सगळ्यात पहिल्यांदा एक तो अंक काय होतो शेवटला टाकायचा म्हणजे काय होईल आचार्य घेतला हे 3 0 1 2 3 पुढे आहे तो 5 उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 चला पुढे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यामध्ये 10ने भाग जाणाऱ्या संख्यांची सरासरी आता 1 ते 100 मध्ये 10ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या 10 20 30 40 50 60 70 80 90 100 किती संख्या झाल्या 10 संख्या मग याची सरासरी काढायची म्हटल्यानंतर याची बेरीज किती संख्यांची बेरीज ही 10 संख्यांची 0 9 8 17 24 37 35 39 40 43 45 45 5 किती आली बेरीज 500 करा किती संख्येची आहे भागिले सोन्याला 0 गेला उत्तर किती येणार आहे आता हुशार मुलगा हे करत बसणार नाही आता पहा यात 9 संख्या असते तर मधली संख्या त्याची सरासरी मधली 9 संख्या असते तर 50 त्याची सरासरी आली आता इथे 10 संख्या मग मधली संख्या 10 म्हटल्यानंतर मधली संख्या इथे येणार आहे इथे संख्याच नाही मग त्याच्या अगोदरची ही संख्या आणि ही संख्या याची सरासरी काढायची 50 आणि 60 याची सरासरी किती आहे बेरीज 50 आणि 60 याची बेरीज 110 ही किती संख्येची बेरीज आहे 2 भागिले 2 उत्तर किती येणार आता उदाहरण पहिली आणि शेवटची 10 संख्या पहिली जोड्या किती होणार ही एक जोडी एक आणि प्रत्येक जोडीची बेरीज किती येते 110 भागिले 2 55 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 च्या 5 जोड्या 55 गुणिले 5 केलं 275 भागिले 5 केलं उत्तर 55 आहे वेगवेगळ्या पद्धतीनं हे काही सोडवणं गरजेचं आहे पुढे 46वा प्रश्न 46वा प्रश्न एक संख्येच्या हा एका संख्येच्या एक
पंचमांश मधून 5 वजा केले असता उत्तर 5 ही संख्या मिळते, तर ती संख्या. आता पहा, एक संख्या माहित नाही आहे, ती संख्या x मान संख्या x. काय म्हणले त्यांनी? एक संख्या x या संख्येच्या च्या म्हणलं की काय? या संख्येच्या 1/5 म्हणजे 1/5. x ची ही काय झाली? 1/5. एका संख्येच्या 1/1 मधून ही एक संख्या माहित नाही, x मानली, तिचा 1/5 केला आणि याच्यामधनं 5 वजा केला, मुलाला कंस टाकला पाहिजे. यातनं 5 वजा केले तर उत्तर किती येत आहे? 5. हे समीकरण आपल्याला तयार करता आलं. एक संख्या x मानली, x चा 1/5, याचा विरोध याच्यामधनं 5 वजा केले आणि तर उत्तर 5. आता हे सोडवायचं आणि कंस सोडवा, गुणाकार करा. इथे छेद काय नेमके 1 आहे, अंशांशाचा गुणाकार x छेदाचा 5 वजा 5 बरोबर 5. ते वजा 5 तिकडे पाठवून द्या, म्हणजे x/5 बरोबर 5 अधिक 5 अधिक 5 10. x/5 बरोबर 10. हे भागिले 5 ते तिकडे पाठवून द्या, काय होती? x बरोबर 10 गुणिले 5 म्हणजे बरोबर काय 10 गुणिले 5. बघा तुम्ही करून बघा, 50 चा 1/5, 50 चे 5 भाग किती, त्याचा 1 भाग किती? 10चा. 50 चे 1/5 काय? 10. 10 नंतर 5 वजा केले 5. हे पण तुम्हाला जमलं पाहिजे. लक्षात ठेवा, जेव्हा उत्तर आपलं येतं तेव्हा ते कन्फर्म करण्याची सवय. जेव्हा तुमचा पेपर असतो फायनलचा, तो पेपर तुमचा कसाही केला तो 1.5 तासाच्या आत होतो. मग या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे? सर्वच्या सर्व गणित टाळा करून त्याची उत्तर बरोबर येतात का असा उलटा विचार केला पाहिजे. करून तर तिथं सैनिक स्कूलचा असेल, स्कॉलरशिपचा असेल, पेपर उरकत नाही. पण नवोदयचा पेपर कसाही तुम्ही सोडवला 1.25 तासामध्ये पेपर होतो. खूप वेळ लागला तर 1.5 तास. मग अर्धा तास तिथं झोपणार आहे तुम्ही, मग घरी सोडणार आहे. ते घरी सोडत नाही, तुमचा जाणार पेपर माझा घ्या, पेपर मला जायचे घरी. 2 तास झाल्याशिवाय पेपर तुमच्या घेतला जात नाही. मग आतमध्ये आईवडील झोप काढणार का? मग काय करणार? मग तिथं वेळ अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट बारकाईने टॅली करतच जायचं. पण एकदा रंगवलेला पर्याय पुन्हा बदलता येत नाही. उत्तर बघून मोकळं होऊन चालू का? आणि मग ओके म्हणला उत्तर मला याचं बदलायचं, जमलं का बदलायला? म्हणून इथं पेपरवरती पुन्हा करून ते पुन्हा एकदा सर्च कर, टॅली करून पुन्हा डबल पुन्हा करून अशा पद्धतीने फायनल पर्यंत जाईल. म्हणजे या ठिकाणी जाधव किती बारकाईने विचार करायला पाहिजे. आम्ही 5 मिनिटं अगोदर पेपर सबमिट करून मोकळं होतो, आम्हाला गडबड तर ते नाही झालं पाहिजे. चला पुढे 47वा प्रश्न. 4/2 गुणिले 12.92 अंदाजे गुणाकार. 47 4/2 गुणिले 12.92 आणि अंदाजे मूल्य याची उत्तर पहा काय आहे. हा सांगा 48 25 आणि 52. आता पाहिजे अशी उत्तर असतात. आता हे जवळ आपल्याला हे तर पूर्णांकामध्ये ही संख्या केली तर काय होईल? एकदा पूर्ण केली तर एकदा पूर्ण केली तर 4. इथं 4.5 असते तर याला काय केली असते आपण? 5 केली. मग ही किती आहे? 4.2 म्हणजे पूर्ण केली तर किती होईल? 4. ही पूर्णांकात केली तर काय होईल? 13 गुणिले 4 52 झालं उत्तर. हे जर उत्तर 51 52 53 अशी जवळची दिली असती तर हा आपल्याला काय करावा लागला असता? गुणाकार करावा लागला असता. 12.92 गुणिले 4.2
दशांश चिन्हाकडे लक्ष न देता गुणाकार करा. भेदले 4, भेदले 1808, भेदले 4 5, दशकाने गुणाकार एकाने 0 दिले. 4 2 8, 4 2 36 7 चले 3, 4 2 8 3 1801 चले 4 1 4 ने 5, 0 4 8 8 16, 6 5 11 1 12 चले 4 2 3 4 5. दशांश चिन्ह इथे 2 आणि इथे 3 संख्येच्या अगोदर उत्तर 54 आहे. 54 कुठे 54 जवळची संख्या मग कोणतं लिहिणार? 54 उत्तर येते. मग आमच्या मनात जवळ 54 वापरले करायचा का नाही? मग काय उत्तर लिहिलं पाहिजे? जवळ. मग जवळचा कोण आहे? 54च्या जवळचा 25 आलं लक्षात? या ठिकाणी हे देखील डोकं चाललं आणि हे जर पर्यायाच्या जवळ जर असं दिलं असतं 52 51 52 53 54 तर मग काय करावं लागलं असतं? अंदाजे करून चाललं असतं का? मग हे आपल्याला उत्तर याच्यामध्ये 51 54 53 52. आता करेल का मी अंदाजे? 52. आता हे मी पर्याय काय आहे त्याच्यानुसार आपल्याला बदलावं लागणार. चला कोणता प्रश्न? 48वा 48वा प्रश्न पहा. 12 अधिक चौकटी कंसामध्ये का महिरपी कंस आहे होतो? महिरपी कंसामध्ये 25 वजा महिरपी कंसामध्ये 25 वजा 25 वजा गोल कंसामध्ये 25 वजा 12 25 वजा 12 साधा गौर पूर्ण भैरपी पूर्ण चौक. आता काय केलं पाहिजे? सगळ्यात अगोदर 25 वजा 12 किती उत्तर? 13. बाकीचं सगळं लिहून टाकू. 12 अधिक चौकटी कंसात 25 वजा महिरपी कंसात 25 वजा हे सोडवलं आलं उत्तर किती? 13. आता तो कंस झाला. आता महिरपी कंस राहिला. महिरपी कंस सोडा 25 वजा 13 म्हणजे गणित काय राहिलं? 12 अधिक चौकटी कंसात 25 वजा याचं उत्तर काय आलं? 12. महिरपी कंस पण सोडवून. आता 25 वजा 12 12 अधिक 13 12 अधिक 13 काय झाले? 25. पुढचा प्रश्न 49वा. एक वस्तू 500 रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढ्याच नफा होतो तर ती एक वस्तू 500 रुपयाला विकली तेव्हा जेवढा तोटा होतो जेवढा तोटा होतो. एक वस्तू 500 रुपयाला विकली तेव्हा जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 900 रुपयास विकल्यामुळे होतो. 900 रुपयाला विकली तर नफा होतो. किती होतो? जर 500 रुपयाला विकली तर तुम्हाला माहित नाही तोटा किती होतो. 1 रुपये तोटा. 1 रुपये. ती जर वस्तू 900 रुपयाला विकली तर जेवढा तोटा होतो तेवढाच काय होतो? 1 रुपये. एक वस्तू 500 ला विकली तर तुम्हाला तोटा होतो. त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे? 500 पेक्षा जास्त. आणि जेव्हा 900 ला विकला नफा होतो याचा अर्थ त्याची खरेदी किंमत किती असणार? 900 पेक्षा कमी. मग आता तुम्हाला सांगा म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगतो की तुम्ही वस्तू 100 रुपयाला विकली तर तुम्हाला 20 रुपये तोटा होतो. तिची खरेदी किंमत किती? कसं काढलं? कशात काय अधिक केलं? खरेदी किंमत बरोबर विक्री अधिक तोटा. जेव्हा तोटा होतो तेव्हा त्या विक्रीमध्ये तोटा अधिक केला की तुम्हाला खरेदीची किंमत.
म्हणजे 100 रुपयाला विकली तर 20 रुपये तोटा झाला. मग 100 अधिक 20 120 रुपये खरेदी किंमत. आता तीच जर वस्तू 140 रुपयाला विकली तर मला 20 रुपये नफा होतो. मग खरेदी किंमत किती रे? 140 ला विकली तर 20 रुपये नफा, खरेदी किंमत किती? कशी काढलं? विक्री वजा तोटा. म्हणजे विक्री मधनं जर नफा होत असेल तर विक्री मधनं नफा वजा केला की तुम्हाला खरेदी किंमत येणार. म्हणजे या ठिकाणी विक्री अधिक तोटा केला खरेदी किंमत, आणि विक्री वजा नफा केला खरेदी किंमत. दोन्ही खरेदी किंमत कशी वस्तू असते? सारखीच असणार का? इथं वेगळी वस्तू होती, हीच वस्तू, दोन्हीकडे खरेदी किंमत सारखी. मग आपण तोटा किती मानला? x, नफा किती मानला? x. विक्री किंमत पहिल्यांदा किती होती? 500. म्हणजे 500 अधिक x बरोबर. नंतर जेव्हा नफा झाला तेव्हा विक्री किंमत किती होती? 900 वजा x. म्हणजे 500 मध्ये x मिळवले, 900 मध्ये x वजा केले तर खरेदी किंमत 500 अधिक x होणार आहे, आणि जिथं खरेदी किंमत 900 मध्ये x वजा होणार आहे. खरेदी किंमत सारखी म्हणून बरोबर चिन्ह. आता या ठिकाणी हे 500 तिकडं पाठवूया, हे वजा x इकडे घेऊया. हे वजा x इकडे आले तर काय होती? अधिक x होती. हे 500 ला चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे, हे इकडे पाठवले काय होती? वजा होती. 900 वजा 500, 900 न 500 गेले किती राहिले हो? 400. x x 2x बरोबर 400, x बरोबर 400 भागिले 2. उत्तर काय येणार? x बरोबर 200 रुपये. ही काय त्याचे 200 रुपये काय आहे? नफा आहे किंवा 200 रुपये तोटा आहे. x ची किंमत आहे. आपण x काय मानला होता? तोटा मानला. आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल तर कशी काढा? खरेदी किंमत कशी काढा? तर विक्री 500 रुपये, 500 रुपये विक्री तर 200 रुपये तोटा. मग खरेदी किंमत किती? 500 अधिक 200. खरेदी किंमत किती येणार आहे? किंवा 900 रुपयाला विकली तर 200 रुपये नफा होतो. मग खरेदी किंमत किती? कशी काढली? 900 वजा 200. खरेदी किंमत किती आली? दोन्हीकडे सारखी. चला पुढचा प्रश्न क्रमांक 50. ओके, हा 49वा झाला. आता 50वा. ओके, बरोबर लिहून घ्या, नसेल स्क्रीनशॉट काढून ठेवा. चला 49वा प्रश्न. 50वा प्रश्न काय म्हणतो पहा. 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये आहे, तर 1 डेसिमीटर तारेची किंमत 5 मीटर तारेची किंमत 80 रुपये. 1 डेकामीटर तारेची किंमत किती? आता हे परिमाण मीटर मध्ये, हे कशामध्ये? डेकर मध्ये. असं जर म्हटलं बघा बरं तुम्हाला, 1 डझन केळं घेतली 20 रुपये. गोरे 1 डझन केळं घेतली 20 रुपये आणि 1 केळं घेतलं 20 रुपये. झालं? डझन म्हणजे 12 केळं झाले आणि 1 केळं म्हणजे 1 झालं. दोन्ही सारखं आहे का? तसे हे 1 मीटर 5 मीटर हे डेकामीटर सारखं आहे का? ही परिमाण काय केली पाहिजे? सांगितले. एक तर मीटरचे डेका करा किंवा डेकाचे मीटर करा. आपण ते परिमाण लिहूया. डेका मधनं मीटर. मिली सेंटी डेसी, मिली सेंटी डेसी. आता इथं ग्रॅम गरज आहे का? ग्रॅम मीटर मीटर डेका किलो. आता 5 मीटर लिहिले आणि ते 1 डेका, इथे 1 डेका लिहिलं. 5 मीटर म्हणजे किती डेका झाले? 1 डेका म्हणजे किती मीटर झाले? दोन्हीचं सारखं परिमाण. हे मीटर आहे, हे पण मीटर करू. 1 डेकाचे मीटर करायला मीटर पे काय केलं पाहिजे? 0. किती 0 दिले? काय झालं? 1 डेका म्हणजे 10 मीटर. मग मला सांगा बरं, आता लक्षात येईल. 5 मीटरच्या तारेची किंमत 80 रुपये. 10 मीटर 1 डेका म्हणजे किती झालं? 10 मीटर तारेची किंमत किती?
आता तोंडी कळते. 5 ची दुप्पट 10, 80 ची दुप्पट 160. 10 लिटर चालीची किंमत किती होणार आहे? 160 रुपये. एवढं सोपं गणित आहे पण लक्षात येत नाही. त्याला पुढचा प्रश्न. उत्तर दिले 1 रुपये 60 पैसे. 1 रुपया 60. तर एक डेकामीटर एक डेकामीटर म्हणजे 0.1. हा सर. हो. काय? 1 डेकामीटर बरोबर 0.1. 1 डेकामीटर बरोबर 0.1. अहो इथं डेसिमीटर घेतलं तर होईल 0.1. काय तर मिली सेंटी डेसी मीटर डेका. मुकामध्ये डेकाचं आहे ना छापलेलं. काय दिलंय? सॉरी आपल्या इथं डेसी आहे मग इथं सॉरी. आता इथं पुन्हा आपल्याला गलत झालं. आपलं इथं मी डेका केली 1 डेसी. आता याचं परिमाण सारखं काय केलं पाहिजे? एक तर मिलीमीटर मध्ये करू शकतो, सेंटीमीटर मध्ये करू शकतो किंवा डेसिमीटर मध्ये करू शकतो. म्हणजे 50 डेसी. 5 मीटर म्हणजे किती झाले? 50 डेसिमीटर. तारेची किंमत किती? आता इथं पहा मी दोन्हीचं बदल. 50 डेसिमीटर तारेची किंमत किती झाली? 80 रुपये. मग 1 डेसिमीटर तारेची किंमत किती? 1 डेसिमीटर तारेची किंमत x. तिरकस मांडणी काय? x बरोबर 1 80 भागिले 50. एका शून्याला 1 शून्य घालवा. अंशांश 8 1 8 छेदावर 5 8 छेद 5. दशांश काढून कुठं घ्या? 5 1 5. बाकी राहिली 3 वर मानाचा शून्य घेतला 3 5 36 एवढे रुपये. 1.6 रुपये म्हणजे 1 रुपया 60 पैसे एका डेकाने. आता एका मला सर हे कशाला डेके नाही? मी सगळं मिलीमीटर मध्ये केलं असतं. म्हणजे इथं काय झालं असते? मीटर 1 मारली मीटर मध्ये 5. हे डेसी सारखी परिमाणे करायचे. मी 5 मीटर म्हणजे किती झाले? 5000 केजी. आणि 1 डेसी म्हणजे किती झाले? 100 मिली. माझा हे दोन्ही परिमाण सारखी करून घेतली तर काय होईल? 5000 मिली. 5000 मिली या तारेची किंमत आहे 80 रुपये. तर 100 मिली तारेची किंमत x. मी तर x बरोबर मांडणी काय होईल? 100 गुणिले 80 भागिले 5000. 0 3 0 इथली 2 इथे. उत्तर काय येणार? 5/8 सॉरी 8/5. संक्षिप्त करून दिलं 1.6 आणि वरती रुपये आहे तर परिमाण रुपये होतात. पुढचा प्रश्न क्रमांक 51. पर्यायातील कोणती लहानात लहान संख्येला 12 ने भागले असता बाकी 5 होते, 16 ने भागले असता बाकी 9 होते, 18 ने भागले असता बाकी 11 होते. पुन्हा सांग. 12 ने भागले 5 होते. हा. 16 ने भागले की 9 होते. 16 ने भागले 9 होते. 18 ने भागले 11 होते. 18 ने भागले 11 होते. त्याचा फरक बघा. 12 ने 5 गेले 7, 16 ने 9 गेले 7, 18 ने 11 गेले 7. मग इथे 12 16 18 यांचा लसावी काढायचा. 12 16 18 यांचा लसावी काढायचा. लसावी काढा बरं. चला कशाने भागायचं? 3 संख्येला 12 82 16. आता कशाने जाईल? 2 संख्येला लहान 2 ने 2 3 ने घालवायचा. 6 आता 2 संख्येला 3
आता या चाराचे फक्त फॅक्टर पडणार, तीनाचे पडणार आहेत का? कसाने काढून या सगळ्यात 3 गुणिले 4 12 5 36 36 दोन्ही 72 72 दोन्ही 24. आता 144 12 ने जातो, 16 ने जातो, 19 ने जातो. यातनं काय करायचं? यातनं वजा 7 करायची. नुसतं काय झाले? 14 7 4 दिला 3 137. पाहायला 137 ला 12 ने भागलं तर 12 ने भागा 137 ला 12 10 20 असे 120 पुन्हा 12 के 12 132 137 मध्ये 132 गेले होतात का? होतात. 16 ने भागा 16 28 असे 128 गेले. यातनं किती राहिले बाकी? राहिले का? 137 ला 8 ने भागा 8 26 126 गेले. यातनं बाकी किती राहिले? 18. मग हे तर पर्याय आहे का? 137 नसेल तर तू 144च्या पट्टीत जायचं. 144 ची दुप्पट 288, त्यातनं 7 वजा करायची 281. त्याला मी 12 ने भागलं 18 ने भागलं 16 ने भागलं तर उत्तर ते येणार. 144 ची तिप्पट 144 ची तिप्पट 432. त्यातनं 7 काढले तरी ती संख्या येणार. 144 ची 4 पट 70. त्यातनं मला 7 केले तर ती संख्या मी पर्यायामध्ये कोणतीही येऊ शकते. हेच येईल असं 144 ची 5 पट 720. यातनं 7 वजा केली. यातनं 7 वजा केली. ज्या संख्या येतात या सगळ्या संख्यांना 12 ने भागलं 5 होणार, 16 ने भागलं 9 होणार, 18 ने भागलं 11 होणार. तर 51 झाला. 52वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52. राजे 60 सेकंदात 150 मीटर चालतो तर त्याचा ताशी वेग किती? 60 सेकंद 150 मीटर 1 तास चालले का? 1 तास आणि सेकंद परिमाण कसं पाहिजे? हे सेकंद म्हणजे या तासाची पण काय केली पाहिजे? 1 तास म्हणजे किती मिनिटं? 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60. आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? म्हणजे एका तासाचे सेकंद किती होती? 3600 सेकंदाला x म्हणजे काय होईल? x बरोबर 3600 गुणिले 150 भागिले 60. एकाशे मला 1 शून्य 6 6 36 वरच्या शून्याशी 0. 60 गुणिले 150 गुणाकार करायचा. हा 1 शून्य हा 1 शून्य खाली मांडून टाका. 15 9000 मीटर आहे का पर्याय? 9000 मीटर मीटरचे काय केले पाहिजे? किलोमीटर मीटर बेका किलो. यातली 9000 मीटरचा शेवटचा मीटर मीटरच्या घरात पुन्हा 0 पुन्हा 0 9. याचे किलो मध्ये केले तर किती होतील? 9 किलोमीटर. त्याचे जर हेक्टर मध्ये केले तर किती होतील? 90 हेक्टोमीटर. आहे का मला यात 90 हेक्टोमीटर? याचे डेका केले तर किती होतील? 900 डेका. आहे का बरे? याचे मीटर केले तर किती होतील? 9000 मीटर. आहे का बरे? किलोमीटर मध्ये आहे का बरे? 9 किलोमीटर. चला पुढचा प्रश्न क्रमांक 53. क्रिकेटचा सामना सकाळी 9:15 ला सुरू झाला व दुपारी 1:45 संपला तर सामना एकूण किती वेळ संपलेला वेळ? 1:45 मधनं सुरू झालेली वेळ 9:15 वाजता. जी 1 मधनं 9 जाते का? मग करूया 9:15 मध्ये 1 वजा करायची.
चालेल का? मी हे काय केलं पाहिजे 24 तास लढायचे. दुपारचे 1 वाजले ते किती वाजले 13:45 मधून 9:15 वाजता 5 गेले 4 गेला 13 गेले असं झालं काय म्हणजे तुमचं लक्ष आहे. तो म्हणलं स्टील मॅन झाले की पुतळी झाली की काय तर 13 गेले 4 क्रिकेटचा सामना 4 तास 30 मिनिटं म्हणजे किती रे 4.5 तास चालला. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 12, 18, 16 ने भागल्या प्रत्येक वेळी बाकी 5 शिल्लक राहील. 12, 16, 18 12, 16, 18 ने भागलं तर बाकी 5 उरणार आहे. म्हणजे 12, 15, 18 काय करावं लागेल लसावी. बघा 12ला काय कशाने भागेल 2 ने 12, 82, 16, 2 ने 18 2 ने 2 6 2 8 9 तसे 3 ने 3 1 3 3 9 4 तसे 2 चे फॅक्टर पडतात 4 चे 2 4 1 3 तसे पुन्हा 2 ने लावलं 2 1 3 तसे पुन्हा 3 1 3 इथे 1 पर्यंत जायचं असतं आपल्याला. आणि 3 गुणे 6 सायकल 12 36 36 72 144 त्याला भागलं तर बाकी 0 राहिला. 12 ने भागलं बाकी 0 16 ने भागलं बाकी 0 18 ने भागलं बाकी 0 आपल्या इथं म्हणजे प्रत्येक 5 बाकी होते म्हणजे काय करायचे अधिक 5 नियुक्त काय येणार आहे 149 नसेल तर यासारख्या पटीत जायचं त्यात 5 मिळवत जायचं. तिथं हे गणित सेम आहे. थोडस फक्त तिथं वेगळ्या वेगळ्या संख्येने भागलं तर बाकी वेगळी उरते वेगळी उरत होते म्हणून इतर पद्धत वेगळी आहे. इथं सगळीकडे बाकी 5च उरते म्हणून या 44 मध्ये 5 आहे. इथं काय केलं आपण बाकी वेगळ्या वेगळ्या होत्या म्हणून याच्यामध्ये 144 मधनं 7 वजा केले आणि 144 मध्ये 5 अधिक केले. चला पुढचा प्रश्न क्रमांक 55 प्रश्न 0.5 अधिक 1 अंश छेद 0.5 बरोबर किती. आता तुम्हाला मी काय सांगितलं नियम छेदात कधीही दशांश चिन्ह ठेवायचं काय नाही म्हणजे छेद किती असतो. आता मला इथं काय अडचण 0.5 तशी आणि तिथं आता मला हे छेदामध्ये 1 दशांश चिन्ह पुढे घ्यायचं म्हणजे कितीने गुणावं लागेल 10. छेदाला 10 ने गुणलं 5 ला 10 ने गुणलं 50 झालं वरती अंशाला मी 10 ने गुणलं 10. आता दशांश चिन्ह आता बघा इथले एका संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह एका संख्येच्या अगोदर हे सोप्या भाषेत आपण काय करतो सोप्या भाषेमध्ये छेदामध्ये 1 दशांश चिन्ह पुढे सरलं की अंशामध्ये 1 घर पुढे सरलं. 5च्या अगोदर होतं ते पुढे 1 घर सरलं म्हणजे 5च्या नंतर झालं. अंशामध्ये इथं काय म्हणजे एकाच्या नंतर दशांश चिन्ह असतं आणि ते पण 1 घर पुढे सरलं म्हणजे काय होणार 10च्या. साध्या सोप्या भाषेमध्ये काय झाले 0.5 अधिक 10 अंश छेद 5. आता याचा छेद सारखा करा इथे 1 आहे इथं 5 आहे काय 5 द्यायची किती पण केली मिळेल 5 छेदाची 5 पट केली अंशाची 5 पट 5 25 दशांश चिन्ह एका संख्येच्या अगोदर इकडं छेदाची 1 पट केली अंशाची 1 पट 10 म्हणजे 2.5 अधिक 10 25 आणि 10 35 तर 2.5 हे 10 आहे 10 दशांश चिन्ह 10 अधिक हे पूर्ण 2 12.5 आणि भागिले 5 काय करूया 5 दुले 12 10 गेले 2 दशांश चिन्हाच्या पुढले 5 घेतले
25 पाचा उत्तर किती येणार आहे 2.5. हे असं सोडवा असं काही नियम नाहीये. तुम्ही याचं उत्तर केलं असतं 0.5 ची दुप्पट 1 होती. तो इथं केलं असतं 5 ची इथं संक्षिप्त करून दिलं असतं 5 1 5 5 2 10 याचं उत्तर काय आलं असतं 2. आणि हे किती 0.5 म्हणजे अर्धा 2 आणि अर्धा 2.5. हुशार मला एवढं करणार आहे सोपं. चला पुढचा 56वा प्रश्न. 56वा एक चित्र आलेख दिलेला आहे. आंब्याच्या पेट्या सोमवारी त्यांनी ती बघा एक पेटी म्हणजे खाली चित्रलेख एका दुकानात 4 दिवसात विकलेल्या आंब्याची संख्या दर्शवतो. त्याच्याकडे अजून 11 पेट्या शिल्लक असेल तर त्याकडे सुरुवातीला किती पेट्या होत्या व त्याने किती टक्के पेट्या विकल्या. सोमवारी किती विकल्या 3. मंगळवारी किती विकल्या 4. बुधवारी किती विकल्या 2. गुरुवारी 5. हे किती विकल्या एकूण 3 4 7 2 9 5 14 पेट्या विकल्या. म्हणजे आणि तरी मग शिल्लक आहे 11. म्हणजे एकूण किती होते सुरुवातीला किती होत्या का झोपेत आहे का आहे का टॅब ओपन करून बघायला येतं का इथं काय पिक्चर चाललाय का अरे पेट्या किती होत्या अगोदर कुठलं गणित चाललंय यार मग पाया सोमवारी किती विकल्या 3 पेट्या. मंगळवारी 4 3 4 7. बुधवारी 2 7 2 9. गुरुवारी 5 9 5 14 पेट्या विकल्या. तरी शिल्लक किती आहे 11. म्हणजे किती विकल्या एकूण सुरुवातीला होत्या 14 11 25 पेट्या होत्या. 25 पेट्या होत्या. आता त्यांनी काय विचारले त्यांनी किती टक्के पेट्या विकल्या. 25 होत्या त्यातल्या विकल्या किती 14. म्हणजे 25 ला 14 टक्के म्हणजे किती 100 ला मांडणी काय होईल 1 बरोबर 14 भागिले 25 25 चोक 100 14 चोक 56% पेट्या विकल्या विकल्या. किती लक्ष आहे. पुढे 20% वजा करून एका घराचे भाडे 2400 होते तर मूळ घर भाडे किती. प्रश्न क्रमांक 27. 20% कमी करून 20 रुपये कमी करून नाही 20% कमी केल्यानंतर 2400 होत. 20% कधी कमी होत रे 20% कधी कमी होत 100 रुपये मूळ भाडं आणि ते 80 झालं म्हणजे 20% कमी भाडं. 20% कमी भाडं कधी होत 100 रुपये असणार भाडं 80 रुपये केलं की 20% कमी. आता इथं किती झाले 2400 रुपये झाले. कुठं दिले पाहिजे 20% कमी कमी 100चं 80 झालं. 20% कमी केल्यावर किती झालं 2400. इथे लिहिलं पाहिजे. मग मूळ भाडं किती आणि सगळा 100 गेला 8 3 24 वरची 2 शून्य 300 गुणिले 10 3000 रुपये. किती झालं 3000 रुपये. पुढचा प्रश्न एका घनाकृती डब्याची बाजू 2 मीटर डब्याला बाहेर उडवून देण्यासाठी दर चौरस मीटरला 100 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. घन आहे घनाचं लांबी रुंदी उंची सारखी असते आणि त्याची बाजू 2 आहे. लांबी 2 गुणिले रुंदी 2 गुणिले उंची 2 ज्याचं घनफळ येणार आहे 8 घन मीटर आणि एका घनमीटरचा खर्च 100 रुपये आहे. 1 घनमीटर रंगवायला खर्च येतो 100 म्हणून 8 घनमीटर 8
काय म्हणजे घनाकृती बाजूला दगड बाहेर सॉरी घनाकृती आहे. मी आकृती काढतो कसा गोंधळ होतो पहा. बाजू 2 आहे, लांबी 2, रुंदी 2, उंची 2. घनाला पृष्ठ किती असतात? 8 असतात. मी एका पृष्ठात याला सगळ्या बाजूने रंग द्यायचा. मी सगळ्या पृष्ठाने द्यायचं, 6 पृष्ठाने द्यायचं. मी एका पृष्ठाचं क्षेत्रफळ काढले आपण याचं. काय एका पृष्ठाचं क्षेत्रफळ कसं काढणार? एका पृष्ठाचं क्षेत्रफळ कसं काढा? लांबी गुणिले रुंदी. भीक मांडी करणार काय बसलाय? क्षेत्रफळ कसं काढता? लांबी किती आहे, रुंदी किती आहे? 2. एका पृष्ठाचं क्षेत्रफळ किती? 2 गुणिले 2 4. अशी किती पृष्ठ आहेत? 1 2 3 इकडे 4 5 खाली 6. एका पृष्ठाचं क्षेत्रफळ आणि 6 पृष्ठाचं क्षेत्रफळ 4 गुणिले 6 24 चौरस मीटर. आणि मग हे रंगवायचं आहे. एका चौरस मीटरला 100 रुपये. 24 चौरस मीटरला 24 गुणिले 100 2400 रुपये खर्च येईल रंगवण्याचा. पुढचा प्रश्न क्रमांक 59वा प्रश्न. 58 झाला. 59वा प्रश्न. 59वा प्रश्न आहे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. 12 9 5. आकृती दिलेली आहे. एक चौरस दिलेला आहे. हा 12चा आहे. 12 याच्या बाजू सारख्या आहेत आणि तो पुढे 9चा त्रिकोण दिलेला आहे आणि या ठिकाणी हा काटकोन आहे. आणि या रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तुम्हाला जर सांगा, तुम्ही साधे सोप्या भाषेत हा जर मी इथे पण मी जर असा काढला, हे 9 हे किती, हे 12 हे किती, पूर्ण आयताचं काढलं तर किती येतो? 12 लांबी गुणिले रुंदी किती आणि 108च्या निम्मे. 12 गुणिले 9 ही लांबी रुंदी पूर्ण आयताचं झालं आणि आपल्याला पूर्ण येते का? निम्मा भागिले 2. 12 गुणिले 9 आहे. वेग कमी देश 12 साई 9 92 अष्टदशी 108च्या निम्मे. आता हे गणित आपल्याला पायथागोरसच्या त्रिकोणानुसार ही 9 आहे, हे 12 आहे. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 पाया किती आहे? उंची किती आहे? इथं दिले, याच्यावर आपण काढायचं. मग इथं तुम्हाला सूत्र वापरावं लागेल. याच्यावर नेहमी कधी देश 12 चौरस क्षेत्रफळ आहे ते चौरस आणि काय आहे? मीटर आहे का सेंटीमीटर आहे? सेंटीमीटर आहे. चला 60वा प्रश्न. दर साल दर शेकडा 5000 आणि 6000 रुपयाची 5 महिन्यानंतर द्यावी लागणारी एकूण रक्कम. 5 जणांनी 6000 रुपयाची मुद्दल 6000 दर 5% आणि कालावधी 5 महिने 5 दर 5 आणि कालावधी 5 महिने. मदक भागिले 100 सूत्र आहे मदक भागिले 100 व्याज येईल. कालावधी महिन्यात चालतो का वर्षात? त्याला काय करावं लागेल? कसे करतात? याला भागिले 12. मी तर 2 शून्यला 2 शून्य घालवा. 12 × 12 12 5 60 5 गुणिले 5 25 25 5 एवढं काय झालं? 5 महिन्यानंतर तुम्हाला फक्त 125 दिलं तर चालेल का? मुद्दल पण दिलं पाहिजे. मग मुद्दल किती होतं? 6000 आणि व्याज 125 असे तुम्हाला एक 5 महिन्यानंतर किती मिळतील? 6125 रुपये तुम्हाला मिळणार.
ठिकाणी घ्या. पहिला उतारा पहिला पहा. या ठिकाणी APJ अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती होते. ते एक्सपायर झालेले आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे. अब्दुल कलाम यांचं जीवन एक अद्भुत आहे. ते सांगतात, माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. आमच्या गावात STR माणिकम नावाचे क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. मीही वेळेचे पुस्तक वाचत गेलो. पुस्तक मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्या बराच प्रभाव होता. रामेश्वरम मध्ये येणाऱ्या वर्तमानपत्राचा तो एकुलता एक मित्र होता. मित्र म्हणजे वाटणारा. रोज सकाळच्या रेल्वे गाडीने पंबन गावाहून वृत्तपत्राचे गट्टे गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. एकटाच विक्रेता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्वाचे कार्य त्याहून साधत असे. कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असेल तर कुणी चेन्नईच्या मद्रास बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. थोडे जण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत. पण झाडून सर्वजणांना पेरियार EV रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. तिथे त्या चेन्नई भागाचे हे प्रचंड असे संत पेरी, त्याचा पुतळा देखील आहे तिथे. तर या दिनमणी हे त्यावेळेचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत असत. एवढे लहान होते, वाचन नाही करून. त्यातील चित्राकडे बघून मी समाधान मानत असे. शमसुद्दीन आपल्या गिरायकांना पेपर दान वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघत असे. लहानपणी मी 8 वर्षाचा असताना सन 1939 मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. काय कारण असेल ठाऊक नाही, कारण मी एवढा लहान, मला काय कळणार नव्हतं. पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदी जवळच्या एका दुकानात देत असे. तिथं विकत असे. टिंबटिंबे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र आहे. हे पंबन गावामध्ये येत होते. अब्दुल कलाम यांना कोण पुस्तके वाचण्यासाठी देत असे? मणिकम हा त्याचा त्या गावामधला वृत्तपत्राचा मित्र. त्या ठिकाणचे राष्ट्रभक्त. रामेश्वर मध्ये वृत्तपत्रे कोण आणत असे? शमसुद्दीन. पंबन गावातल्या रेल्वेने येत होते. मेहनत कठीण याचा अर्थ उतार्यामध्ये अब्दुल कलाम किती वर्षाचे असताना दुसरे महायुद्ध सुरू झाले? ते स्पष्ट आहे. पुढील भाग मेहनत कठीण म्हणजे वृद्ध एका पर्वतीय रस्त्याने जात होते. दुपारपर्यंत एखादी गाव लागेल अशी अपेक्षा होती. सायंकाळ होऊ लागली. त्यांचा प्रिय शिष्य आनंद सोबत होता. तो खूप थकला होता. बुद्ध सुद्धा थकले होते. पर्वतीय रस्त्यावर एका शेतातील झोपडीजवळ ते थांबले. झोपडीच्या बाहेर एक म्हातारा शेतकरी बसला होता. त्याची म्हातारी तेथे बसून चरख्यावर सूत काढत होती. सूत काढत म्हणजे सूत तयार करत. त्यांना आनंदी विचारले, इथून गाव किती अंतरावर आहे? म्हातारा म्हणाला, असेल 4 मैल. 4 मैल असतात. आनंदचा चेहरा पडला. 4 पावले टाकलेले त्याच्यात प्राण नव्हते. भुकेला, पाणीला, दुपारचे ऊन. म्हातारीने त्याला निरखले. चरखा चालवले, थांबवले. म्हातारीला म्हणाली, अहो जरा शुद्धीत राहून बोला. अहो ते किती थकले आहे. मग ती आनंदा म्हणाली, अरे मुला 2 मैलावर गाव आहे. म्हाताऱ्याला म्हातार पण लागले. आनंदा थोडी हिंमत आली. तेव्हा बुद्ध हसलेच. ते दोघे पुन्हा चालू लागले. रस्त्यात आनंद विचारले, तुम्ही का हसलात? बुद्ध म्हणाले, म्हातारीने जे काम केले तेच मला नेहमी करावे लागते. 4 मैल असो की 40, आता 2 मैलावर चला. आणि झाले तसे 2 मैल आल्यावर गाव लागले नाही. तेव्हा एका वाटसरूला विचारले, भाऊ आता गाव किती अंतरावर आहे? तो म्हणाला, आहे 2 मैल. नंतर 2 मैल चालल्यानंतरही गाव लागले नाही. बुद्ध म्हणाले, आनंद म्हाताऱ्याला म्हातारपण आले नव्हते अजून. म्हातारा खरंच सांगत होता. पण म्हातारीने बघितले आपण थकलेलो, भुकेलेलो व उन्हाने हैराण झालो होतो. तिला करुणा आली.
तिने मनात म्हटले असावे, कशाला 4 मैल सांगायचे, 2 मैल सांगले. म्हणजे प्रत्यक्ष खरोखर 4 मैल होतं का रे? म्हातारीने बी ते ओळखलं होतं की हे थकलेत म्हणजे 4 मैल सांगितलं तर हे चालतील. प्रत्यक्ष अंतर 4 मैलापेक्षा जास्त होतं, पण ह्यांना चालायला हुरूप यावं म्हणून 4 मैल सांगितलं. तर या आनंदाचा चेहरा पडला म्हणून म्हातारीने काय केलं, अजून कमी करून सांगितलं. किती 2 मैल, थोडस 2 मैल म्हणजे ही चालायला लागली. मग तो म्हणलं आता किती थोडंच राहिलं, मग पुढला मला 2 मैल, मग पुढं 2 मैल झालं तर गाव आलं का? म्हणजे ते प्रत्यक्ष 4 मैलापेक्षा जास्त अंतरावर होतं. पण या लोकांना आपल्याला सांगितलं किती, अरे थोडंच आहे, आता किती परीक्षा राहिली, 1 महिना, 1 महिन्यात फक्त अभ्यास करता, पुन्हा निवांत होते, तुम्ही जोमाने अभ्यास करा. म्हणजे अशा पद्धतीनं हुरूप येण्याचं. सरकार कोण चालवत होतं? खरोखर गाव किती मैलावर होते? 4 मैला होते वरती घेत. आता याच्यामध्ये दुसरे कोणते पर्याय? 4 मैलापेक्षा जास्त पाहिजे होतं. झोपडी बाहेर शेतकरी पुढे. तर या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नावरती विचार होणं गरजेचं आहे, तो समजून घेणं. गावच्या अर्थ कोणी खरे सांगितले नाही, खरं सांगितलं नाही यांचा उत्साह आहे. करून या शब्दाचा अर्थ आहे तुमचा उतारा घ्या. म्हणजे या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न बारकाईने विचार उठून झाले उतारातील. समजा दमयंती जेवत असेल आणि तिला कोणीतरी म्हणते खेळायला येतेस का, तर दमयंती जेवण अर्धवट सोडून खेळायला पडेल. त्यावेळेला तिला जीव की प्राण, खेळ म्हणजे तिला जीव की प्राण. मग तो कोणताही खेळ असो, मैदानी असो व बैठा खेळ असो, दमयंती त्यात तल्लीन होत जाते. असा एकही खेळ नाही जो तिला आवडत नाही. बैठ्या खेळात ती जेवढी तरबेज तेवढी मैदानी खेळात. सागर होते, चल्लस आट, काचा पाणी, पत्त्यातील भिकार सावकार, भिकार झाले तिथं भिकार सावकार, अशा खेळात जिंकणे म्हणजे तिच्या डाव्या हातचा मळ. मैदानी खेळ खेळताना कधी कधी ती एवढी हंबी तुंबीवर येते की जणू आता तिचे पुढच्या खेळाडूबरोबर कडाक्याचे भांडण होईल. पण एकदा का खेळ संपला की प्रतिस्पर्ध्याच्या हातात हात घालून चाललेली दिसणार हे नक्की. दमयंती म्हणते खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो, मन ताजेतवाने होते, हातापायाचे स्नायू बळकट होतात, हृदय व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, आपल्याला दिवसभराच्या कामाने आलेला थकवा वर्गळ जाऊन आपल्यात नवा जोश उत्साह निर्माण होतो. कबड्डी, खो खो, लंगडी, डॉजबॉल यासारख्या मैदानी खेळामुळे स्वतःवर येणाऱ्या संकटाशी सामना करण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. प्रत्येकाने रोज थोडे का होईना पण खेळले पाहिजे. तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर योग्य आहाराबरोबर योग्य व्यायाम असायला हवा. आणि खेळातून शरीर व मनाला मिळणारा व्यायाम सर्वात सुंदर व्यायाम असतो, नाही का? परत मैदानी खेळ आहे, कोणकोणत्या? सागर कोटे म्हणजे दगड खेळायची, चल्लस आट म्हणजे पाटावरती आपण ते घर आखतो आणि ते टाकून चल्लस चिंचोके पालन फोडून ते करतो. काच पाणी, काचा बांगड्याच्या काचा तोडायच्या आणि त्याच्यापासून काच पाणी खेळायचं. म्हणजे एक प्रकारे ते हे आहे वरचा आहे तो खेळ, काच पाणी एकच, चल्लस आणि एक. दमयंतीला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट भिकार सावकार. या कोणत्या खेळात येतं? पत्त्यामध्ये भिकार सावकार असतो. खेळामुळे होणारा फायदा शरीराचा व्यायाम, लगेच धरून मोकळे होतात, मन ताजे होतं का खेळायला? चला खेळायला, लगेच पुढ्या मारून पडलं म्हणजे मन कसं होतं? ताजं होतं. शरीराचा स्नायू बळकट, त्यामुळे तर काय येणार आहे? हे सगळे पर्याय. तल्लीन या शब्दाचा अर्थ म्हणजे दंग करा. आम्हाला रविवारच्या सुट्टी दिवशी एवढं तल्लीन खेळायला होतं की जेवायचं पण सुचत नाही. मग मी येऊन 2 धपाटं घालून मग येते घरी तर जेवायला, एवढं तल्लीन. एकदा एका कोल्ह्याच्या बायकोला मासे खायची इच्छा झाली. बायकोची इच्छा आहे तशी असली बघा, बायकोची इच्छा म्हणजे
बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोल्हा नदी किनाऱ्यावर माशाचा शोध घेण्यासाठी गेला. नदी तुडुंब भरून वाहत होती. कोल्ह्याला पोहता येत नव्हते. हाताळपणे नदी किनाऱ्यावर बसून कोल्हा आता काय करावे हा विचार करू लागला. आता बघा बरं, मनाने बाहेर येणार का मासं? तेवढ्यात त्याला दोन पाण मांजरे एका मोठ्या माशाची शिकार करून येत असल्याचे दिसले. त्या पाण मांजरामध्ये माशाच्या वाटणीवरून भांडण सुरू असल्याचे चाणक्य कोल्ह्याच्या लक्षात आले. वा, आज माझ्यासाठी दिवस शुभ दिसतो, कोल्हा मनाशी म्हणा. कारण त्याला माहित होतं की आपण पाण्याजवळ काय मासं पकडू शकत, बायकोला तर मासं खायचे काय म्हणून वाट बघत बसला होता. त्याला दिसलं दोन मांजरांची भांडण चालली. पाण मांजर पाण्यामध्ये राहून मासे पकडले. तडक त्या पाणमांजराकडे धावला आणि त्या पाण मांजरांना भांडणाचे कारण विचारले. का रे भांडता तुम्ही? मी व माझ्या मित्रांनी या मोठ्या माशाला नुकतेच पकडले. किनारा आणताना मी माशाचे 2 दाता झाले. त्याने मासे शेपटी. पहिले पाण मांजर आपली बाजू मांडताना म्हणाले. आता दुसरं, आता माझी मेहनत जास्त की याची तूच सांग. माझी मेहनत जास्त असल्याने मला जास्त वाटा मिळायला नको का? दुसरे पाण मांजर या युक्तिवादाशी सहमत नव्हते. ते म्हणाले, याच कमी अधिक मेहनतीचा प्रश्न येतोच कुठं? दोघांनी एकत्र शिकार केली, मग वाटाही समान मिळायला हवा. कोल्ह्याने या दोघांमधील वाद सोडवण्यासाठी तो मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे पाण मांजरांना सांगितले. त्यांनी त्यास मान्यता दिली. कोल्ह्याने माशाचे डोके तोडले व ते पहिल्या पाण मांजराला देत म्हणाला, ज्या अर्थी तू माशाचे डोके दातात धरले त्या अर्थी माशाच्या डोक्यावर निसंशय तुझाच अधिकार आहे. डोकं त्याच्या ताब्यात दिलं. त्यानंतर माशाची शेपटी तोडून दुसऱ्या पाण मांजराला देतो म्हणाला, आणि हा तुझा हिस्सा. माशाची शेपटी जी तू तोंडात पकडली होती ती तुझी. माशाचे उरलेले शरीर आपल्या दोन्ही हातामध्ये पकडत कोल्हा म्हणा, आणि माझ्या मित्रांनो हा माझा हिस्सा. तुमच्या कशाबद्दल? तुमच्यामधला वाद सोडवण्यासाठी माझे अल्प मानधन. मी तुमचा वाद सोडवला का नाही? मग मला काहीतरी हिस्सा मिळायला पाहिजे, मला काहीतरी मानधन मिळायला पाहिजे. आणि पाण मांजरांना काही बोलण्याची संधी न देता कोल्हा तो तुकडा घेऊन पसार झाला, म्हणजे पळून गेला. भांडण कोणाचे लागले? दोघांनी एकत्र शिकार केली, त्यामुळे वाटाही समान असावा हे मत होते. कोल्ह्याने पहिल्या पाण मांजराला माशाचे डोकं धरलं डोके. पाण मांजराचे भांडणाचे कारण वाटणीवरनं भांडण झाले. गोष्टी तुमची शीर्षक लाभे शोभे बघितले. माकडाचं आणि मांजराचं लोण्यावरून तसंच हे आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या त्याला याच वेळी पुढील प्रश्नपत्रिका. धन्यवाद.